राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ट्रॅव्हल सिरीजमध्ये. या ट्रॅव्हल सिरीजमध्ये आम्ही तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रामधल्या बऱ्याचशा देवस्थानांची दर्शनं घडवून देणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या नवीन ट्रॅव्हल सिरीजची. आमच्या प्रवासाची सुरुवात झाली कल्याण स्टेशनवरून. बऱ्याच दिवसांनी ट्रेनचा आवाज ऐकून जुन्या आठवणी ताज्या झाल्या होत्या. आमची ट्रेन सकाळी 9 वाजताची होती, त्यामुळे स्टेशनवर तशी काही फारशी गर्दी नव्हती. आमचं फर्स्ट डेस्टिनेशन होतं अक्कलकोट आणि आम्ही कल्याण टू अक्कलकोट हा प्रवास उद्यान एक्सप्रेसने केला. थोड्याच वेळात आमची ट्रेन लागली आणि आम्ही पटकन बोर्डिंग केली. ट्रेनमध्ये येताच बॅगा टाकून पहिले सेटल झालो आणि सकाळी लवकर उठल्यामुळे सर्वांनाच भुका लागल्या होत्या. मग काय, सर्वांनीच डबे उघडून नाश्त्याला सुरुवात केली. नाश्ता करून सर्वच गुडूप झाले, पण गावी जायच्या आनंदामध्ये मला काही झोप लागत नव्हती. कल्याण टू अक्कलकोट हा प्रवास आम्ही साधारण 7 तासात पूर्ण केला. ट्रेनच्या खिडकीतून स्टेशन मोजता मोजता डोंगर, दऱ्या, नदी, शेती बघता बघता अक्कलकोट कधी आलं काही कळलंच नाही. स्वामींच्या चरण स्पर्शाने पावन झालेल्या या भूमीवर येताच मनाला एक वेगळी शांतता लाभते. स्वामींचा वास अजूनही तिथे जाणवतो. रेल्वे स्टेशनवरून आम्ही बाहेर आलो आणि आम्हाला रेल्वे स्टेशनवरून पिकअप करायला ज्या गेस्ट हाऊसमध्ये आम्ही बुकिंग केली होती त्याच गेस्ट हाऊसच्या ओनरने आम्हाला फोर्सची क्रुझर गाडी पाठवली होती. आम्ही गाडीमध्ये आमच्या बॅग्स लोड केल्या आणि त्या क्रुझरवाल्या दादांनी आम्हाला अगदी 20 मिनिटातच आमच्या गेस्ट हाऊसवरती ड्रॉप केले. आम्ही स्वामींच्या मुख्य मंदिरापासून अगदी 10 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सवर असणाऱ्या कृष्णा गेस्ट हाऊसमध्ये थांबलो होतो. इथे तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंटनुसार AC, नॉन AC आणि नंबर ऑफ पीपलनुसार रूम्स अवेलेबल करून देण्यात येतात. मुख्य गोष्ट म्हणजे रूम खूपच नीट अँड क्लीन आहेत. रूम्सवर फ्रेश होऊन आम्ही निघालो अक्कलकोटमधले स्वामींचे विविध मठ पाहायला. आणि मेन गोष्ट म्हणजे आमच्यासोबत गेस्ट हाऊसचे ओनर म्हणजे राहुल दादा स्वतः जातीने सोबत होते आणि त्यांनीच आम्हाला वेगवेगळ्या मठांची माहिती सांगितली. राहुल दादा आम्हाला सर्वात आधी घेऊन आले राजेराय मठला. या मठाचा परिसर अतिशय स्वच्छ, सुंदर आणि शांत आहे. या मठाच्या आवारातच एक दरवाजा आहे जो स्वामींच्या उंचीनुसार बांधला गेला आहे असं म्हणतात. राजेराय मठ हा स्वामी असतानाच बांधला गेला होता. या मठामध्ये स्वामींची आपल्याला उभी मूर्ती पाहायला भेटते. स्वामींचं दर्शन झाल्यावर राहुल दादांनी आम्हाला थोडी या मठाबद्दल माहिती दिली आणि त्यातून कळाले की हे मठ फार काळ दुरावस्थेत होते आणि या मठाचा जीर्णोद्धार बेलानाथ महाराज यांनी केला. ती पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला या मठामध्ये वाचायला देखील भेटते. तुम्हाला जर अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ इथे पॉज करून या बोर्डवरची माहिती तुम्ही वाचू शकता. मठामधून बाहेर पडलो की समोरच एक छोटंसं मारुतीचं मंदिर दिसतं, ज्याच्यामधली बजरंगबलीची मूर्ती खूपच सुरेख आहे. बजरंगबलीच्या मंदिराच्या बाजूलाच एक बेलाचं झाड आहे आणि त्या बेलाच्या झाडाखाली शंकराची पिंड आहे. आणि सुंदर गोष्ट म्हणजे
ते बेलाच्या झाडाची पानं त्या शंकराच्या पिंडीवरती आपोआप पडत असतात. आम्ही त्या पिंडीचं दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. या मठाच्या आवारात भाविकांना राहायची देखील सोय केली आहे. आणि जसं दादा म्हटले, प्रसादाचं काय विचार, असे मी 6 मठ आहेत, 6 कधी बरं उपाशी राहत नाही, सगळीकडे सोय. अक्कलकोटमध्ये कोणताही भाविक कधीच उपाशी राहत नाही. मठाच्या बाहेर येताच आपल्याला बेलानाथ महाराजांचं मंदिर दिसतं. हे तेच बेलानाथ महाराज ज्यांनी या राजेराय मठाचा जीर्णोद्धार केला. राजाराय मठ नंतर आमची स्वारी आली खंडेराय मंदिरापाशी. हे तेच खंडेराय मंदिर जिथे स्वामी पहिल्यांदा अक्कलकोटमध्ये आले होते. मंदिराच्या आवारातच आपल्याला अक्कलकोटमधल्या राजेशाही घराण्यातल्या काही व्यक्तींची चित्र लावलेली दिसतात. दादांनी आम्हाला त्यांची देखील थोडीफार हिस्ट्री सांगितली आणि आम्हाला करंट राजेसाहेबांचीही माहिती दिली. तिथून पुढे आमची गाडी थांबली अक्कलकोटमधल्या एका छोट्याशा गलीसमोर. आणि त्या गलीतून अक्कलकोटमधली जुनी बांधकामाची घरे पाहत पाहत आम्ही पोचलो गुरु मंदिराकडे, म्हणजेच बाळप्पा महाराजांच्या मठापाशी. हे मठ देखील अतिशय छान, सुंदर आणि स्वच्छ आहे. आणि या मठाचे वैशिष्ट्य म्हणजे या मठांच्या लाद्यांवरती स्वामींच्या पायांचे ठसे उठलेले आहेत. या मठामध्ये ज्या ज्या लाद्या पांढऱ्या रंगाने मार्क केल्या गेल्या आहेत त्या लाद्यांवरती स्वामींच्या पायांचे ठसे उठलेले दिसतात. मागच्या बाजूला श्रीरामाचं खूप छानसं मंदिर आहे. आम्ही प्रभू रामचंद्रांना वंदन करून पुढे निघालो.
श्रीरामाच्या मंदिराच्या समोरच एक छोटासा गाईचा गोठा आहे, जिथे सर्वांनीच गाईला आणि वासरूला गोंजारात मस्त एन्जॉय केला. मध्ये माउंटेनला परत एकदा नमस्कार करून बाहेर आलो. गुरु मंदिराच्या आवारातच एक छोटंसं दुकान आहे, जिथे तुम्हाला पूजा विधीचे सामान भेटतं. त्या दुकानामध्ये एका काकूंनी आम्हाला अग्निहोत्र म्हणजे काय आणि त्याचं काय महत्त्व आहे हे सांगितलं. पिरॅमिड आकाराचं पात्र घेतलं पाहिजे, देशांगोळे आणि पिरॅमिड आकार, खाली पिरॅमिड आहे आणि गाईचे शेणी गाईची तूप लागतं. अशा डिशमध्ये तांदूळ घ्यायचे, जे असे अखंड दाणे असतात बासमती राईससाठी, तसे चिमूटभर दाणे घेऊन त्याला एक पळीभर म्हणजे तूप घ्यायचं आणि आहुती द्यायची. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहुतीची वेळ आहे, विशिष्ट वेळ आहे, त्याला सूर्योदय आणि सूर्यास्त म्हणतात. ते मिळवण्यासाठी तुम्हाला मोबाईलमध्ये ॲप काढावं लागेल. आमचा एक ॲप आहे विश्व ग्लोबल अग्निहोत्र असा ॲप आहे. तो ॲप जर डाउनलोड केला तर तुम्ही मुंबईकडे कुठे राहत असाल तुमच्या लोकेशनप्रमाणे ते टाईम तिथं येतो. आणि आता समजा सकाळी 6-5ला जर सूर्योदय आहे तर 6ला आपण अग्निहोत्राबद्दल अजून माहिती जाणून घेण्यासाठी त्या काकूंनी आम्हाला हे पुस्तक सजेस्ट केलं. आम्ही ते विकत घेतलं. त्यांची वेबसाईट देखील आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तुम्ही ती वेबसाईट व्हिजिट करून अधिक माहिती घेऊ शकता. गुरु मंदिरामधून आम्ही डायरेक्टली आलो अक्कलकोटमधल्या मुख्य मंदिरामध्ये, म्हणजे वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये. दत्तजयंतीच्या आठवड्यात अक्कलकोटला आल्यामुळे तशी भाविकांची बरीच गर्दी होती. मंदिराच्या गाभाऱ्यात व्हिडिओ शूटिंग करणं अलाउड नसल्यामुळे मी गाभाऱ्यामध्ये शूट करू शकलो नाही. आमचं दर्शन झालं आणि तेवढ्यातच आरतीची वेळ झाली. आरतीसाठी आम्ही मंदिराच्या समोरच्याच बाजूला असलेल्या एका छोट्याशा मठामध्ये जाऊन बसलो.
अटेंड करून आम्ही परत आलो गुरु मंदिराकडे महाप्रसादासाठी. गुरु मंदिरामध्ये छानसा महाप्रसाद ग्रहण करून आम्ही तो दिवस संपवला. दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून आम्ही परत माऊलींचे दर्शन घेतले आणि दर्शन घेऊन आम्ही निघालो समाधी मठाकडे. समाधी मठ म्हणजे चोळप्पा महाराजांचं घर. हा चोळप्पा महाराजांचा वाडा होता. आता त्याचा मंदिरात रूपांतर करण्यात आला आहे आणि स्वामींची मूळ समाधी याच मठामध्ये आहे. या मठामध्ये बरेच भाविक स्वामींचा अभिषेक पण करत होते. आम्ही पण स्वामींचा अभिषेक याच मठामध्ये केला. अभिषेक झाल्यानंतर आम्हालाही मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्याची परवानगी मिळाली, कारण की गाभाऱ्यात जायला तुम्ही सोहळ्यामध्ये असावे लागता. स्वामींचं दर्शन घेऊन आम्ही गेलो मंदिराच्या मागच्या बाजूला. मंदिराच्या मागच्या बाजूला हे औदंबराचं झाड स्वामींनी स्वतःच्या हाताने लावलेलं आहे. औदंबराच्या झाडाच्या बाजूला चोळप्पा महाराजांचे घराचे 2 भाग बघायला भेटतात. पहिल्या भागामध्ये आपल्याला स्वामींचा आणि चोळप्पा महाराजांचा फोटो पाहायला भेटतो. त्याच्याच बाजूला एक छोटंसं गणपतीचं देऊळ आहे. आम्ही तिथे बाप्पांना आणि स्वामी आणि चोळप्पा महाराजांना नमस्कार करून गेलो वाड्याच्या दुसऱ्या भागामध्ये. दुसऱ्या भागात आपल्याला ती विहीर बघायला भेटते, जी स्वामींच्या कृपेने चोळप्पा महाराजांच्या घरात प्रकट झाली होती. घरामध्येच एका बाजूला छोट्याशा रूममध्ये आपल्याला स्वामींनी घातलेले अंगारखा आणि रुद्राक्ष माळ पाहायला भेटते. त्या दिवशी आम्ही समाधी मंदिरामध्येच महाप्रसादाचा लाभ घेतला.
महाप्रसादाचा लाभ घेऊन आम्ही गेलो शेजारीच असलेल्या श्री दत्तधाम या स्वामींच्या दुसऱ्या मठामध्ये. मंदिरात सेवेत असलेल्या गुरुजींनी आम्हाला आशीर्वाद स्वरूप म्हणून स्वामींचा प्रसाद आणि एक फोटो फ्रेम दिली. आमच्या ह्या वर्षीच्या अक्कलकोट दौऱ्यामध्ये आमच्याकडे कमी वेळ असतानाही आम्ही स्वामींचे सर्व मठ पाहिले आणि आमचा अभिषेकही खूप सुंदर झाला. याचं सर्व श्रेय जातं राहुल माने दादांना. यांनीच आमची पूर्ण ट्रिप ऑर्गनाईज केली आणि त्यांनी आम्हाला प्रॉपर व्हेकल्स देखील अरेंज करून दिले. तुम्ही नेक्स्ट टाईम अक्कलकोटला जाणार असाल तर दादांना नक्की कॉन्टॅक्ट करा. ते तुमची अक्कलकोटमध्ये आणि इतर ठिकाणी फिरण्याची नीट व्यवस्था करून देतील. ची कॉन्टॅक्ट डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, नक्की चेक करा. चला तर मग हा व्हिडिओ इथेच संपूया. भेटूया या ट्रॅव्हल सिरीजच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.